नमस्कार मित्रांनो, आपल्या यशस्वी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वारंवार स्पर्धा परीक्षेत विचारले जाणारे महाराष्ट्रातील नदी प्रणाली वरील प्रश्न. मित्रांनो, व्हिडिओ स्वॅप करू नका, संपूर्ण बघा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळतील. चला मित्रांनो, आपण बघू महाराष्ट्रातील नदी प्रणाली. बघा मित्रांनो, राज्यातील मुख्य नद्या व त्याच्या उपनद्या आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. बघा मित्रांनो, गोदावरी नदी महाराष्ट्रातून मित्रांनो महाराष्ट्राची लांबी जी आहे 668 किलोमीटर लांबी आहे महाराष्ट्रामध्ये त्याची. आणि मित्रांनो, उजव्या हाताला दक्षिण दिशेला दारणा नदी आहे, प्रवरा नदी आहे, मुळा नदी आहे, बोर नदी आहे, शिंदफणा नदी आहे, बिंदुसरा नदी आहे, कुंडलिका नदी आहे, मांजरा नदी आहे, मन्याड नदी आहे. हे उजव्या हाताला नदी आहेत. आणि डाव्या हाताला नदी आहेत कांदवा नदी आहे, शिवना नदी आहे, खाम नदी आहे, दुधना नदी आहे, दक्षिण पूर्णा नदी आहे, प्राणहिता नदी आहे, इंद्रावती नदी आहे, उपनद्या नदी आहे. मित्रांनो, गोदावरी नदीच्या उपनद्या वारंवार परीक्षेत विचारल्या जातात, तरी तुम्ही हे नद्या उपनद्या लक्षात ठेवा. आणि हिची जी महाराष्ट्राची लांबी आहे 668, ही पण लक्षात ठेवा. आता आहे दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्राची नदी भीमा नदी. तिची महाराष्ट्राची लांबी जी आहे 451 किलोमीटर लांबी आहे. उजव्या हाताला आणि दक्षिण दिशेला भामा नदी आहे उपनदी, इंद्रायणी नदी आहे, पवना नदी आहे, मुळा नदी आहे, मुठा नदी आहे, कहा नदी आहे, बोर नदी आहे, नीरा नदी आहे, मान नदी आहे. हे उजव्या हाताच्या नदी आहेत. डाव्या हाताला उत्तर दिशेला वेळ नदी आहे, कुकडी नदी आहे, मीना नदी आहे, घोड नदी आहे, पुष्पावती नदी आहे, सीना नदी आहे आणि भगवती नदी आहे. हे संपूर्ण मित्रांनो भीमा नदीच्या उपनदी आहेत. आता बघूयात मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्रातील मोठी नदी कृष्णा नदी. हिची लांबी जी आहे मित्रांनो 282 किलोमीटर आहे मित्रांनो महाराष्ट्रात लांबी. उजव्या हाताला दक्षिण दिशेला कोयना नदी आहे मित्रांनो, वेना नदी आहे उपनदी, वारणा नदी आहे, पंचगंगा उपनदी आहे, बुद्धगंगा नदी आहे, वेदगंगा नदी आहे. आणि डाव्या हाताला उत्तर दिशेला येरळा नदी आहे आणि नंदला नदी आहे आणि अग्रणी नदी आहे. या मित्रांनो संपूर्ण कृष्णा नदीच्या उपनदी आहेत. आणि वर्धा नदी मित्रांनो महाराष्ट्रात त्याची लांबी आहे 455 किलोमीटर. आणि उजव्या हाताला पश्चिम दिशेला मांडू नदी आहे, पेनगंगा नदी आहे, वेमला नदी आहे, निरगुडा नदी आहे. डाव्या हाताला पूर्व दिशेला कार नदी आहे, वेना उपनदी आहे, जाम उपनदी नदी आहे, बोर आहे, नंद आहे, इरई आहे, वेनगंगा आहे. ह्या सर्व मित्रांनो वर्धा या नदीच्या उपनदी आहेत. या लक्षात ठेवा मित्रांनो. आणि वेनगंगाची महाराष्ट्रामध्ये लांबी जी आहे 295 आहे. उजव्या हाताला पश्चिम दिशेला कन्हान नदी आहे, मूल नदी आहे, सूर नदी आहे, बावनथंडी आहे, पेंच नदी आहे, नाग नदी आहे, पेनगंगा नदी आहे. हे उजव्या हाताला आहेत नद्या. आणि डाव्या हाताला पूर्व दिशेला वाघ नदी आहे, चुलबंद नदी आहे, काढवी आहे, दीना आहे.
या मित्रांनो वैनगंगेच्या उपनद्या आहेत. आता बघूयात मित्रांनो पेनगंगा नदी. पेनगंगा नदीची मित्रांनो लांबी आहे महाराष्ट्रामध्ये 495 आहे. उजव्या हाताला दक्षिण दिशेला मित्रांनो कयाधू नदी आहे. पेनगंगाची उपनदी कयाधू नदी आहे आणि डाव्या हाताला उत्तर दिशेला पूस नदी आहे, आडान नदी आहे, अर्णा नदी आहे, विदर्भा नदी आहे, आघाडी नदी आहे, खुनी नदी आहे, अर्णावती नदी आहे. या सर्व मित्रांनो पेनगंगा नदीच्या उपनदी आहेत. मांजरा नदी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 724 किलोमीटर लांबी आहे. मांजरा नदीची लांबी. तेरणा नदी आहे मित्रांनो ही उपनदी. कारंजा नदी आहे उपनदी. लेंडी आहे, मन्याड आहे, टावर्स आहे. आता बघूयात नर्मदा नदी. नर्मदा नदी मित्रांनो तिची महाराष्ट्रात एकूण लांबी 54 किलोमीटर आहे. हे बऱ्याचदा मित्रांनो परीक्षामध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न. देवगंगा उपनदी आहे, देवनाड उपनदी आहे आणि उदय या नर्मदा नदीच्या उपनदी आहेत. आता तापी नदी बघूत मित्रांनो. तापी नदीची लांबी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण 208 किलोमीटर आहे आणि तिची उपनदी मित्रांनो वाघूर आहे, गिरणा आहे, अंजनी आहे, उत्तरपूर्णा आहे, पाझरा आहे, बुराई आहे, अमरावती आहे, नागन आहे, गोमाई, देहली, अरुणावती, मोर, गुळीअनेर, काटेपूर्णा, मोरणा, बुरी, वाकी ह्या मित्रांनो या सर्व उपनद्या मित्रांनो तापी नदीच्या उपनद्या आहेत. आता बघूयात मित्रांनो पॉइंट दुसरा. महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम बघू मित्रांनो. सर्वात मोठी नदी म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो गोदावरी नदी आहे. दुसरा क्रमांक मित्रांनो क्षेत्रफळानुसार भीमा नदीचा नंबर लागतो आणि तिसरा क्रमांक मित्रांनो वर्धा नदीचा नंबर लागतो. चौथ्या क्रमांकावर मित्रांनो वैनगंगा आहे. पाचव्या क्रमांकावर मित्रांनो तापी आहे आणि 6व्या क्रमांकावर मित्रांनो कृष्णा आहे क्षेत्रफळानुसार म्हटलं तर. बघूयात मित्रांनो तिसरा पॉइंट बघू. महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने. बघा मित्रांनो गोदावरी नदीचा उगमस्थान कुठे झालेला आहे असा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. तर त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे. नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे. भीमा नदीचा उगमस्थान भीमाशंकर पुणे या ठिकाणी झालेला आहे. वर्धा नदीचा उगम कुठे झालेला आहे सातपुडा मध्य प्रदेश या ठिकाणी झाला आहे. कृष्णा नदीचा उगमस्थान महाबळेश्वर सातारा या ठिकाणी झाला आहे. वैनगंगा या वैनगंगा नदीचा उगम शिवनी सातपुडा या ठिकाणी झाला आहे. तापी या नदीचा उगमस्थान बैतूल सातपुडा मध्य प्रदेश या ठिकाणी झाला आहे. पैनगंगा या नदीचा उगमस्थान अजिंठा बुलढाणा या ठिकाणी झाला आहे. पेंच नदीचा उगमस्थान मित्रांनो छिंदवाडा मध्य प्रदेश या ठिकाणी झाला आहे. उल्हास या नदीचा उगमस्थान खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी झाला आहे. बघले मित्रांनो आपण नदी आणि त्यांची उगमस्थाने बघितलेली आहेत. यावरील मित्रांनो प्रश्न हमखास विचारले गेले आहेत परीक्षा. आता बघणार आहोत मित्रांनो आपण महाराष्ट्र नद्यांचा संगम व तेथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळे. प्रवरा, मुळा
या नदीचा संगम जे आहे, दोन्ही नदीचा संगम नेवासा अहमदनगर जिल्ह्यात होतो. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नदीचा संगम नसोबाची वाडी कोल्हापूर या ठिकाणी होतो. गोदावरी आणि प्राणहिता या दोन्ही नदीचा संगम शिरोचा गडचिरोली जिल्हा या ठिकाणी होतो. कृष्णा आणि कोयना या दोन नदीचा संगम कराड कीर्ती संगम या नावाने ओळखला जातो आणि सातारा जिल्ह्यामध्ये हा संगम होतो. तापी पूर्णा या दोन नदीचा संगम चांगदेव जळगाव जिल्हा येथे होतो. कृष्णा आणि येरळा या दोन्ही नदीचा संगम ब्रह्मनाळ सांगली जिल्हा येथे होतो. कृष्णा आणि वेण्णा या दोन्ही नदीचा संगम मित्रांनो माहुली सातारा जिल्हा या होतो. कृष्णा आणि वारणा या दोन्ही नदीचा संगम हरिपूर सांगली जिल्ह्यात होतो. वारणा आणि मोरणा या दोन नदीचा संगम मांगले सांगली जिल्ह्यात होतो. तापी आणि गोमाई या दोन्ही नदीचा संगम प्रकाशे नंदुरबार जिल्ह्यात होतो. तापी आणि पाजरा या दोन्ही नदीचा संगम मुडावद धुळे जिल्ह्यात होतो. गोदावरी आणि परवरा या दोन्ही नदीचा संगम टोके अहमदनगर जिल्ह्यात होतो. भीमा आणि मुळा मुठा या तिन्ही नदीचा संगम वाळकी पुणे जिल्ह्यामध्ये होतो. इंद्रावती पर्लकोटा पामुलगौतमी या नदीचा संगम भामरागड गडचिरोली जिल्हा या ठिकाणी होतो. मित्रांनो आपण बघितले आहेत नद्या आणि त्यांचे संगम कुठे होतात काय नाही ते. हे मित्रांनो हमखास एक्झामला ना विचारले जातात मित्रांनो. एक प्रश्न राहतोच फिक्स मध्ये. पाठ करून जा मित्रांनो, अतिशय महत्वाचा आहे. आता बघूयात मित्रांनो आपण महाराष्ट्र नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे व काठावरील शहरे. मुळा मुठा या नदीच्या काठावर मित्रांनो पुणे शहर वसले आहे. इंद्रायणी या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी हे शहरे वसली आहेत. भीमा या नदीच्या काठावर राजगुरुनगर पंढरपूर हे शहरे वसली आहेत. परवरा नदीच्या काठावर मित्रांनो संगमनेर नेवासे हे शहरे वसली आहेत. पंचगंगा या नदीच्या काठावर कोल्हापूर आहे. कयाधू नदीच्या काठावर हिंगोली जिल्हा आहे. कर्रा या नदीच्या काठावर जेजुरी बारामती हे शहरे आहेत. सीना या नदीच्या काठावर मित्रांनो अहमदनगर जिल्हा आहे. म्हणजेच मित्रांनो अहमदनगर शहर आहे. थाम नदीच्या काठावर मित्रांनो पवनार शहर आहे. इरी या नदीच्या काठावर मित्रांनो चंद्रपूर हा शहर आहे. पांझरा नदीच्या काठावर धुळे शहर आहे. तापी नदीच्या काठावर भुसावळ शहर आहे. वशिष्ठी या नदीच्या काठावर चिपळूण आहे. नाग नदीच्या काठावर नागपूर आहे. सिंदफणा नदीच्या काठावर माजलगाव शहर आहे. गोदावरी नदीच्या काठावर मित्रांनो नाशिक शहर आहे. पैठण आहे. कोपरगाव आहे. नांदेड शहर आहे. गंगाखेड आहे. पुणतांबा आहे. कुंडलिका नदीच्या काठावर मित्रांनो रोहा हे शहर आहे. कृष्णा या नदीच्या काठावर मित्रांनो सांगली शहर आहे. मिरज शहर आहे. कराड आहे. वाई आहे. औदुंबूर आहे. नरसोबाची वाडी आहे. मीना नदीच्या काठावर मित्रांनो नारायण गाव आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण नदी आणि नदीच्या काठावर वसलेले शहरांचे नावे बघितलेली आहेत. तरी मित्रांनो फिक्सच आहे हा प्रश्न 100% विचारलेलाच आहे परीक्षेमध्ये खूप वेळेस. तरी तुम्ही पाठ करून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दुसऱ्या व्हिडिओचे तुम्हाला मित्रांनो नोटिफिकेशन अपडेट मिळतील. थँक्यू मित्रांनो.